रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर कशात तर तुम्हाला कोणाकोणाला अशा पद्धतीने शाळेबाहेर भेटणारे समोसे खायला आवडतात? तर नक्की कमेंट करून सांगा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. शाळेबाहेर भेटणारे समोसे आपल्यावाले तयार आहेत. एकदम टम्म फुगलेले आणि छान असे आपल्यावाले समोसे इथे तयार आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. समोसे कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा. 2 वाटी रवा आपल्याला इथे चाळून घ्यायचा आहे. पॅकिंगचा रवा घेतलेला आहे. 2 वाटी रवा आपण इथे चाळून घेऊया. रवा जाड बारीक कुठलाही असला तरीही चालतो, काही हरकत नाही आहे. मी इथे 2 वाटी रवा चाळून घेते. रवा जरा पॅकिंगचा असला तरी पण आपल्याला चाळून गाळून घ्यायचा, म्हणजे त्यात काही किडे वगैरे असले तर निघून जातात. इथे दुसरी वाटी मी भरून घेते. हे पण आपल्याला रवा चाळून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालून घेऊया. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हातावरती चुरगळून रव्यामध्ये घालून घेऊया. गरम तेलाचा वापर करून इथे रवा मळून, आता गरम पाण्याने आपल्या सर्व रव्याला तेल छान चोळून घ्यायचं. कोमट पाणी घ्यायचं आहे, हाताला सोसन असं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं. पीठ छान मळून झालेलं आहे. 10 मिनटं झाकून ठेवून दिलं आहे. इथे पीठ छान असं भिजलेलं आहे. 10 मिनटं झालेले आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने पीठ भिजलेलं आहे. एकदम निर्भर असं मस्त पीठ झालेलं आहे. थोडंसं आपल्याला पिठाला पुन्हा मळून घ्यायचं आहे. त्याचा हात घेऊन पुन्हा पीठ थोडंसं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने पीठ छान असं मऊसूत झाल्यानंतर एक छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं. गोळा घेऊया. जेवढं आपण चपातीला घेतो ना पोळी लाटायला, त्या प्रमाणात असा गोळा घ्यायचा. उंडा तयार करून घ्यायचा. लाटून घेऊया. तर जास्त पातळ पण नाही लाटायचं, जास्त जाड पण नाही लाटायचं. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही आहे, जास्त जाड पण नाही आहे. जसं आपण चपातीला लाटतो अशा प्रमाणे लाटून घ्यायचं आहे. कट करून घेऊया. ही साईड काढून घ्यायची अशा पद्धतीने. आता यात फक्त आपल्याला 3 लाईनी मारून घ्यायच्या. 3च कट करायच्या अशा पद्धतीने. 2 साईडला ठेवून देऊया. पद्धतीने ट्रायंगल कट करायचा. अशा पद्धतीने कट करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आकार येतो, दिसायला पण छान दिसतात. तर बघू शकता, छान असे मस्त ट्रायंगल कट झालेली आहेत. सर्व अशा पद्धतीनेच लाटून आणि कट करून घ्यायचे. करून झालेले आहे. तर आता आपण तळायला घेऊया. तेल छान गरम झालेले आहे. आपल्याला तळून घ्यायचे, पण त्याच्या आधी आपण थोडेसे वेपर्स तळून घेऊया. गरम झालेले आहे. आपण वेपर्स तळून घेतलेले आहेत. इथं आता आपल्याला ट्रायंगल तळून घ्यायचे आहेत. समोसे तळून घ्यायचे आहेत. एक एक सोडून घेऊया आणि तळून घेऊया. इथे आपण समोसा सोडून घेतलेला आहे. अशा पद्धतीने गॅस कमी ठेवायचा आणि खालीवर करत छान तळून घ्यायचे. छान फुगता येते, बघू शकता. चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजू छान होतात. गॅस कमी ठेवायचा, जास्त फुल करायचं नाही, नाहीतर ती आतली बाजू कच्ची राहील. वरूनच फक्त जळले जाईल. तळून छान वरती आलेले बघू शकता, मस्त फुगलेले आहेत. काढून घेऊया एका डिशमध्ये. तरी त्या अशा पद्धतीने आपण काढून घेतलेले आहेत. छान मस्त फुगलेले आहेत. सर्व अशाच कलरमध्ये तळून घेऊया. इथं आपली सर्व ट्रायंगल तळून झाली. काही अशा पद्धतीने बनवले, गोल असे छोटे छोटे. फुटले पण काही जास्त फुगल्यामुळं. तर अशा पद्धतीने छान असे मस्त फुगलेले आहेत. आता आपण त्याला मसाले तयार करून घेऊया. लाल मिरची पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, 1 चमचा पिठी साखर, काळं मीठ घालून घेऊया. मसाले सर्व एकत्र करून घेऊया. मसाले छान एकत्र झालेले आहेत. आपल्याला
समोस्यावरती घालून घ्यायचे. शाळेबाहेर भेटणारे समोसे तयार झालेले आहेत. सर्व आपल्याला मसाला एकत्र घालून घ्यायचा आहे. छान खालवर करून घेऊया. तर बघू शकता की ते छान असे मस्त कडक झालेले आहेत. छान सर्व याला छान मसाले लागलेले आहेत. बघू शकता की ते छान असं मस्त आपल्याला इथे कुरकुरीत असा समोसे तयार झालेले आहे. शाळेबाहेर भेटणारे. तर लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने समोसे घरच्या घरी बनवू शकता. खूप चविष्ट आणि खूप छान होतात. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने समोसे नक्की बनवून बघा. धन्यवाद.